काल खासदार उदयनराजे सहभागी झाले होते नाशिकच्या मोर्चात. आज पुण्यातल्या मोर्चात देखील ते सहभागी होत आहेत आणि त्या मोर्चा सुरू होण्याआधी त्यांनी नेमकं काय म्हटलं या सगळ्याबद्दल आपण बघूया. चित्र साफ आहे. मराठा समाजावरती झालेला अन्याय आजपर्यंतचा त्याचं रूपांतर एवढ्या मोठ्या भव्य दिव्य मोर्चात ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मागण्या त्यांनी त्यांच्या मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या काय गैर नाही आहेत, कुठल्याही समाजाच्या विरोधात नाहीत. आणि जर इतरांना स्वतःच्या इतरांना स्वतःच्या न्याय हक्कासाठी बांधण्याचा जर अधिकार असेल तर मग मराठ्यांना सुद्धा अधिकार आहेच. महाराज, हे जे काही मोर्चे आपण बघतो आहोत, लोक स्वतःहून स्वयंस्फूर्तीने सहभागी होताना आपण पाहतोय. कुठल्याही राजकीय नेत्याचा याच्यामध्ये एका सहभाग दिसत नाहीये. लोक स्वतःहून उतरत आहेत. तर मग या ज्या मागण्या आहेत तर त्या सरकार दरबारी नक्की काय यासाठी करायला हवं? काय संबंध आहे राजकीय पुढाऱ्यांचा? ह्या लोकांनी जर व्यवस्थित संपूर्ण प्रश्न हाताळले असते तर हा मोर्चा निघाला नसता. त्यामुळं राजकीय पुढाऱ्यांच्या तसं म्हणलं तर एका दृष्टिकोनातनं डायरेक्ट मी सांगतो, ह्या पुढाऱ्यांच्या बहुतांश करून जे पुढारी असतील कुठल्याही पक्षातले असले जरी असले तर त्यांच्या विरोधातला हा मोर्चा आहे. काल तुम्ही नाशिकमध्ये गेला, तुम्ही आल्यामुळे मोर्चामध्ये एक मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळाला, लोकांमध्ये जोश दिसला. आज तुम्ही पुण्यात आलेला आहात, सातारला 3 तारखेला तर आहेच मोर्चा. या व्यतिरिक्त आणखी कुठे तुम्ही जाणार आहात का? सांगलीला पण मोर्चा आहे, परवा दिवशी बारामतीला आहे. एक लक्षात घ्या, हे जे मोर्चे निघालेत हे कोणाच्या सांगण्यावरून निघाले नाही आणि माझ्या तर नाहीच नाही. आणि कोण जर म्हणत असेल की माझ्यामुळं हे मोर्चे निघालेत, नाही पण तुम्ही एक मिनिट, लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती जल्लोष नाही, असंतोष आहे. आणि हे असंतोष एवढा मोठा होता, कारण कसं असतं, एखादा रबर बँड असला, तुम्ही इलास्टिक लिमिटपर्यंत ताणलं तर ठीक आहे, थोडं नंतर अजून ताणलं तर तुटतो. आज ही शेवटची इलास्टिक लिमिट आहे मराठा समाजाची. अजून जर ताणलं आणि तुटलं, तुटायचंच फक्त बाकी आहे. आणि ते तुटू नये आणि कुठंतरी ह्या मूक मोर्चाला एक जे लोकांच्या मनात आहे पण जे कोण बोलत नव्हतं, आणि मला माझी एक नैतिक जबाबदारी वाटली की ज्या घराण्यात आपण जन्माला आलोय त्यामुळं स्पष्टपणे ह्या संपूर्ण हे लोकांसमोर आलं पाहिजे की ह्या सर्व मराठा समाजाच्या नेमकं मनात नेमकं काय. मी फक्त त्याला त्या मोर्चाला फक्त चेहरा दिला. परंतु तुम्ही छत्रपती आहात आणि तुम्ही मोर्चामध्ये सहभागी होणं, तुम्ही भूमिका घेणं, याचा एक वेगळा अर्थ आहे, एक वेगळे संदर्भ आहेत. एक लक्षात घ्या, सर्वप्रथम म्हणजे छत्रपती फक्त शिवाजी महाराज होते. मी जरी त्या घराने जन्माला आलो तर मी जनतेचा सेवक आहे. मी नेहमी सांगतो की कदाचित मागच्या जन्मी इतरांपेक्षा थोडीशी मुंगी एवढी जास्त माझ्या हातून पुण्य घडले असावे म्हणून एवढ्या मोठ्या घराने जन्माला यायला मला लाभ मिळाला. माझ्या ठिकाणी अजून दुसरं कोणी असू शकलं असतं. आणि त्यामुळं ज्या घराण्याचा आम्ही वारसा सांगतो आणि तो वसा पुढे घेऊन जाण्याची माझी जबाबदारी आहे. लोकांना त्यांचा न्याय मिळवून देण्याची माझी जबाबदारी आहे. नेहमी आजपर्यंत करत आलोय. म्हणजे पब्लिसिटी किंवा ह्याच्यासाठी नाही. मी काल पण सांगितलं, हे खासदारकी बिजदारकी मला ते इंटरेस्ट पण नाही त्यात, किंवा कुठल्या पदावर गेलं पाहिजे. पदावर जायचं असं मागच गेलो असतो, अजून सुद्धा मागण्यात, पण मला ते घेणं देणं नाही. मी करतो. आणि हे प्रत्येक राज्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे की करताना आहे ना, समाजकारण करताना इश्यू बेस्ड पॉलिटिक्स केलं पाहिजे किंवा इश्यू बेस्ड समाजकारण केलं पाहिजे, नॉट पब्लिसिटी बेस्ड.